नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज. रजा सवलती संदर्भात शासनाचा मोठा निर्णय. जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा काळात घोषित केलेले स्वग्राम म्हणजे होम टाउन बदलण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विवाह, कौटुंबिक, वैयक्तिक अथवा आपत्कालीन कारणामुळे स्थलांतरण करावे लागलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीतील नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा प्रवेशाच्या पहिल्या 6 महिन्यात स्वग्राम घोषित करावे लागते आणि त्यानंतर सेवा काळात केवळ एकदाच ते बदलण्याची परवानगी असते. मात्र ज्या कर्मचाऱ्यांनी विहित 6 महिन्यांच्या कालावधीनंतर स्वग्राम घोषित केले होते त्यांना ते बदलण्याची कोणतीही संधी उपलब्ध नव्हती. परिणामी महिला कर्मचाऱ्यांचे लग्न किंवा पुरुषांच्या कौटुंबिक कारणांमुळे स्थलांतरण झाल्यास त्यांना स्वग्राम रजा प्रवास सवलतीचा एसटीचा लाभ घेता येत नव्हता. हीच अडचण दूर करण्यासाठी सरकारने नियमात ही सुधारणा केलेली आहे. याशिवाय विविध मुदतीनंतर स्वग्राम घोषित केलेल्या अविवाहित अथवा विवाहित महिलांच्या बाबतीत लग्न, घटस्फोट, वैधव्य, परित्यक्ता किंवा पुनर्विवाह यामुळे बदल झाल्यास त्यांना या शासन निर्णयाच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत स्वग्राम बदलणे अनिवार्य आहे. तसेच राज्यातील योजना, नैसर्गिक आपत्ती किंवा मुलांचे शिक्षण व कौटुंबिक अडचणीमुळे अन्य ठिकाणी मालमत्ता घेऊन स्थानिक झालेल्या कर्मचाऱ्यांनाही आवश्यक पडताळणीनंतर 6 महिन्यांच्या आत आता स्वग्राम बदलता येणार आहे. कर्मचाऱ्यांनी अर्जात आणि सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी आदेशासह सेवा पुस्तकात या अतिरिक्त संधीची नोंद बंधनकारक करण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.